तर मैत्रिणींनो, चला तर मी आज तुम्हाला सँडविच कशी बनवायची ते दाखवणार आहे. हो का, इथं टोमॅटो आपण असे बारीक काप करून घेतलेले आहे, पातळ पातळ बघा. हो का, बारीक. हो का, इथं काकडी घेतलेली आहे. इथं थोडी आपण घरगुती जिराची पावडर घेतलेली आहे, घरी कांडून घेतलेली आहे. थोडी भाजायची, कांडायची, खूप छान टेस्ट लागते. आणि इथं अशी काप करून घेतलेले आहेत कांद्याचे. आणि इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे. चला तर आपण बघणार आहोत आता. ओके, तर टोमॅटो हे घेतलेलं आहे आपलं ब्रेड. आता आपण त्याला केचप लावून घेणार आहोत. थोडंसं केचप लावून घ्यायचं, असं खूप छान असं टेस्ट लागतं. थोडंसं असं ह्याला भरवून घ्यायचं. बघा, आणि याच्यावर आता आपण ना थोडं जिरा पावडर टाकून घेणार आहोत. आता ह्याच्यावर आपण काकडी ठेवू. बघा, अशी काकडी ठेवून घेणार आहोत आपण ह्याच्यावर. अशी काकडी ठेवून घ्यायची, नंतर टोमॅटो ठेवून घ्यायचा. असं खूप छान अशी टेस्ट लागते बरं का मैत्रिणी. घरगुती सँडविच वेगळाच असतं. बघा, आता आपण ह्याच्यावर कांदा ठेवणार आहेत. बस चल तेवढं ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. तुम्हाला एक टेस्टसाठी करून दाखवणार आहे मी. बघा, आता ह्याच्यावर केचप ओतून घेऊया आपण. बघा, असं केचप ओतून घ्यायचं थोडंसं. आता ही जी ब्रेड घेतलेला आहे ना, सॉरी, आपलं 2 मिनटं. आपण ह्याच्यावर बघा जिरा पावडर टाकून घ्यायची आहे काढलेली. आणि ह्याला असं हे करून घेऊया. बघा, असं थोडंसं दाबून घ्यायचं. तिकडं आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपल्याकडे त्याचं भांडं नाही, त्यामुळे मी तव्यातच बनवणार आहे. थोडंसं तेल ओतून घ्यायचं. बटर वगैरे काय वापरायचं नाही. बघा, अगदी घरगुती, अगदी चविष्ट आहे. बघा, ह्याच्यात तेल ओतून घेतलेलं आहे आपण. आणि असं ह्याच्यावर हे करून घेऊया, असं ठेवून घेऊया. असं थोडंसं दाबायचं थोडंसं. आणि एक 2 मिनटासाठी ह्याला झाकून आपण आता 2 मिनटांनी ह्याला काढून बघणार आहोत आपण. आता झाकण बघा, आता असं पलटी मारून घेऊ. किती छान असं तळलेलं आहे आपलं सँडविच. आणि थोडंसं अजून तेल ओतून घेऊ ह्याच्यावर. तेल ओतून खूपच छान टेस्ट लागतं. आपण बटर वगैरे काहीच वापर नाही मैत्रिणींनो. अगदी साधी आणि सोपी सँडविच रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा घरून 1, 2, 3 प्रकार आहेत मध्ये खाऊ शकता. फक्त 20-30 रुपयामध्ये आपलं सँडविच घरीच तयार होतं. बघा, असं सगळीकडनं असं भाजून घ्यायचं. सगळीकडनं असं थोडं थोडं भाजून घ्यायचं. टेस्टच वेगळे असते घरच्या सँडविचचे. बटर वगैरे आपण बिलकुल वापरणार नाही ह्याच्यामध्ये. बघा, असं थोडंसं दाबून घेऊ. थोडंसं असं दाबून घ्यायचं याला. आता आपलं सँडविच खाण्यासाठी तयार आहे. बघा, किती सुंदर असं सँडविच झालेलं आहे. थोडं तुम्ही तूप देखील वापरू शकता. बघा, असं खाण्यासाठी आपलं कडक 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 करून घ्यायचं खाण्यासाठी. बघा, आपलं खाण्यासाठी तयार आहे आता. बघा, चला तर खायला घेऊया. बघा, आसिफ आपला खायला लागलेला आहे. कसं झालं आसिफ? कसं झालं? वा वा, छान झालं. आशिफला सुद्धा रेसिपी आपली आवडलेली आहे मैत्रिणींनो. चला तर तुम्ही करून पहा. नमस्कार.